मात्र दिले जाईल आणि सध्या म्हणजे कॅमेरा वर्क तुम्ही पाहू शकाल मिस्टर बाला काय जबरदस्त मात्र कॅमेरा वर्क त्याच्या वतीने आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. चला फायनल मॅच एकदा टाळ्या असू द्या केपीएल साठी आणि या दोन्ही टीम साठी. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल फेस करतोय योगेश्वर पाटील उर्फ बाला आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकाल विवेक पाटील आणि सुदर्शन. चला थोड्या दिवसामध्ये तो श्री होणार आहे, परंतु जसा श्री होणार आहे खऱ्या अर्थाने त्याची एनर्जी वाढली या सीझन 3 मध्ये. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न चांगला ड्राईव्ह पाहतोय. चला प्रत्येक बॅटरचा एक इंटेन असतो की किमान माझ्या बॅटमधून एक धाव निघावी आणि ती धाव योगेश्वरच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती पाहिली. श्री गणेश होत असताना या ठिकाणी एन के स्पोर्ट या संघाची एका बाजूला योगेश किशोर पाटील यांचा संघ पाहतो आणि दुसऱ्या बाजूला सुजित पाटील आणि विवेक पाटील यांचा संघ आपण पाहतोय. कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार, कोणता संघ केपीएल वरती 2026 मध्ये नाव कोरणार. ओ वेगाना चेंडू, पंचाचा नो बॉलचा इशारा आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव म्हणजे एकूण 2 रन्स मात्र या ठिकाणी ऍड केल्या जाणार. तीन धावा फलकावरती. फुलटॉस आहे, कडक शॉट, परंतु फोल्डिंगला जबाब. चांगल्या प्रमाणात बॉटमॅनचा वापर विवेक पाटीलने केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये फोल्डिंगचा नजराणा मात्र चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय. 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 ओव्हरची ही फायनलची मॅच. व स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉडीला चेंडू ब्रश झालाय आणि तिकडे मात्र धोका होता आणि धोक्याला सावरलाय. कारण सर्व गेम आता बालावरती आहे, योगेश्वर पाटील वरती आहे. एनके स्पोर्टचा विचार केला तर आणि खऱ्या अर्थाने त्याची विकेट्स घेण्याच्या तयारीत आपल्याला दृष्टी 11 संघ पाहायला मिळतोय. प्लॅनिंग तर केलेलं त्याच्या विरोधात, परंतु त्या प्लॅनिंग मध्ये ते सक्सेस राहणार का की आज फायनल लढतीमध्ये बालाच्या बॅटमधून चांगली इनिंग पाहायला मिळू शकेल का. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल केपीएल खानपूर प्रीमियर लीगचा लोगो तुम्ही पाहू शकाल, बॅनर पाहू शकाल त्या ठिकाणी. ओहो पुन्हा एक चांगला चेंडू, परंतु समोर दीपेश जोशी. आज 2 तगड्या संघामध्ये ही फायनलची लढत सध्या आपण पाहतोय. 1 रस कंप्लीट केली जाणार, परंतु जो संघ 1% सरस कामगिरी करेल तो संघ मात्र या ट्रॉफीवरती नाव कोरणार. चला बॅट बदलण्याची मागणी केलेली आहे विवेकनं, परंतु त्याच्या खेळामध्ये बदल होणार का. हे सर्व संघाचे तुम्ही फ्लेक्स पाहू शकाल. ओनरच्या समेत त्यांचा संपूर्ण तुम्ही स्क्वॉड पाहू शकाल. 10 संघ मालक. पुढचा बॉल, ओ बॅट बदलली आणि फटकाही चांगला आलाय, परंतु फोल्डिंग चांगली झाली. सर्वच काही चांगलं पाहायला मिळालं. क्वालिटी क्रिकेट केपीएल मध्ये सध्या आपण पाहतोय. एका धावेला मात्र अडकणी सध्या महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज आणि विदाउट लॉस फलकावरती एकूण 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो फुटबॉल बॉल आणि उंचीचा फायदा नेहमीच या स्पर्धेमध्ये सुदर्शनला मात्र प्राप्त झालेला आहे. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला त्याने स्टॉप केलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर दृष्टी 11 संघाच्या बाजूने जात असताना विदाउट लॉस 6 धावा फक्त या ठिकाणी गोलंदाज सुदर्शनने खर्च केला. सध्या विवेक पाटीलचे तुम्ही हावभाव पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. अगदी क्लोज पिक्चर आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील यांचा चेहरा तुम्ही पाहू शकाल. चेहऱ्यावरती गोड स्माइल सुद्धा आतापर्यंत आपण पाहतोय आणि हा चेहरा पहा योगेश्वर पाटील. खऱ्या अर्थानं मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर खांडवल गावाला क्रिकेटच्या माध्यमातून या चेहऱ्याने एक नवीन ओळख दिलेली आहे. चला निशांत खेळ सुरू करा, कारण आता मात्र ही रात्र वैराची आहे. आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि सध्या पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती निशांत जोशी आता मात्र आलाय. तो आता मात्र फलंदाजांना मात्र या ठिकाणी शांत करेल का. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. या फटक्याचा आपण जर विचार केला तर मात्र काल रात्रीपासून शोध लावतो विवेक पाटील, परंतु अजूनही शोधला नाहीये. परंतु या फायनल मध्ये मात्र तो सक्सेस राहणार का. पहिला बॉल तर निशांतच्या बाजूने गेलाय, डॉट बॉलने सुरुवात केली. आता मात्र समोर दिशेने मात्र ड्राईव्ह केलाय.
चांगलं क्षेत्ररक्षण. एक रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार आणि सर्व प्रेक्षक आता मात्र खऱ्या अर्थानं या सामन्याकडे टकमक नजरेने पाहतायत. 7 रन्स कोण कोणावरती करेल मात या फायनल लढतीमध्ये. चला बाला आता मात्र अगदी या माती वगैरे लावून रेडी झालाय, कारण त्यालाही माहिती आहे की आता इथून मोठे फटके शोधावा लागतील आणि त्यासाठी तुम्हाला गॅप सिलेक्शन करणं फार गरजेचं राहणार आहे. निशांत पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं मारा करतोय. लेफ्टी बॅटर समोर, इकडे बॅटची कडा एस्ट्याच्या पाठीमागे योगेश पाटील स्वतः संघाचं संरक्षण करतोय. वा, चांगली चांगली सुरुवात. नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय जो स्वतः संघनायकानं आकाशनं स्वीकारला तो आतापर्यंत योग्य राहिलाय असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत एकही चौकार मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आला नाहीये. परंतु इकडे पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्रा बॉल इथे मात्र टाकावा लागेल. 8 रन्स फलकावरती. इकडे फटका चांगला आलाय, थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती परंतु लगेचच मात्र चूक ती रिकव्हर केली. आणि पहा प्रतीक म्हात्रेला आपण पाहतोय. गतिक म्हात्रे, वा, प्रसिद्ध व्लॉगर सुद्धा आहे. नावच एवढा छान आहे तर व्लॉगर कसा तो राहणार नाहीये. आणि खास करून या सीझन 3 साठी त्यांनी तो सॉन्ग मात्र टायटल सॉन्ग बनवलाय, खांडवळ प्रीमियर लीग. इकडे पंचांचा वाईटचा इशारा. नाही, तुमच्याकडे जी कला आहे ती मात्र लोकांपर्यंत सादर करा तरच त्या कलेला वाव मिळेल. हो, इकडे मात्र पहा पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. थोडासा दूरवरून या ठिकाणी या खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता विवेक पाटीलनं. हो, आता मात्र स्क्वेअर कट. आज विवेक पाटीलच्या भातातून सर्व फटके येत आहेत, परंतु सध्या तरी पाहतो की अपयशी राहिलाय. डॉट बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. एखादा चांगला फटका शोधावा लागेल. पुन्हा स्वीप, पुन्हा स्वीप, म्हणजे खऱ्या अर्थानं कुछ भी होणं तो लेकिन ये फटका मैं खेलेगा झुकेगा नाही साला. आणि हे दृश्य पहा, सध्या व्यासपीठावरील दृश्य तुम्ही पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 11 रन्स फलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अनेक मान्यवर मंडळी, मग खांडवल गावातील असतील, त्याचप्रमाणे जांभूळपाडा गावातील असतील, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठाची सध्या शोभा वाढवत आहेत. आणि आमचा हा कॉमेंट्री बॉक्स योगेश पाटील, आमच्या सोबतीला MB लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम आणि स्पेशली आमचे एक्सपर्ट स्कोरर करण पाटील आणि हाही डेजी ऑपरेटर श्री अजय म्हात्रे. जसा श्री म्हटलं चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आली. आणि नवीन जीवनामध्ये त्यांनी पाऊल टाकलं, परंतु जीवन फार कठीण आहे बाई. आणि अजय यांचे वडील सुद्धा मात्र पाहायला मिळत आहेत, भारत म्हात्रे. त्यांचे काकाश्री सुद्धा पाहू शकाल, बाराजी म्हात्रे हे सुद्धा मात्र व्यासपीठावरती आज विराजमान आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, खेळायला सुरुवात करायची आहे प्लीज दीपेश. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा फलकावरती, परंतु विकेट्स गमावले नाही. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो टीम एनके स्पोर्टचा विचार केला तर. परंतु इथून तुम्हाला किमान 17 ते 20 धावा शोधावा लागतील. आणि तो पहिला दमदार चौकार योगेश्वरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. वा, तुम्ही शांत बसू नका, तुम्ही टाळ्यांचा गजर करत राहा. आणि इकडे बाला मात्र चौकारांचा गजर करायला सुरुवात केलेली आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वादळ येण्यापूर्वीची शांतता 2 षटकामध्ये पाहिली आणि आता मात्र योगेश्वर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि दीपेश जोशीच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 2 चौकार. आणि फलक्यावरती आता धावांचा वेग वाढायला सुरुवात झाली. 19 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. आणि या 10 चेंडूमध्ये जर इथून 15 ते 20 धावा आल्या
तर मात्र या ठिकाणी अशी मॅच कडक होणार आहे. मॅच कडक होणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा केपीएल केपीएल. आणि ये देखिए मिसअंडरस्टँडिंग, दोन्ही गाड्या एका रुलावरती ऍक्सिडेंट झाला आणि बॅटर विवेक पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. देखिए मोहन जी पाटिल को दिखाने जा रहे, हाथ में यह भगवा झंडा है. फटकाइए मोहन जी. यस, न्यू बैटर रोहित, क्लासिकल फटका दिया. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न योगेश्वर पाटीलने केला होता, परंतु दीपेशने मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात स्टॉप केलाय. 2 चौकारानंतर मात्र दीपेश जोशी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. 20 रन्स, 20 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर रोहित जाधव आलाय, न्यू बॅटर रोहित मॅन. आता मात्र हिट मारण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला क्लास दाखवायचा आहे. सुदर्शन जरूर मात्र या ठिकाणी जो अनुभव त्याच्याकडे आहे तो मात्र दीपेश च्या समेत तो आता मात्र शेअर करतोय. कडक शॉट जमिनीच्या मार्गाने केला. पुन्हा गतिक म्हात्रे यांच्याकडे चेंडू गेलाय. वा, काय फोल्डिंग करतोय गतिक म्हात्रे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो की या वयाला मर्यादा नसते. तुम्ही किती वयामध्ये क्रिकेट खेळू शकता, किती वयाच्या मर्यादेमध्ये क्रिकेटचा आपण आनंद घेऊ शकता. असा हा क्रिकेट सर्वांना एकत्र करणारा खेळ आहे आणि भारत देशामध्ये क्रिकेटला फार जास्त पसंती दिली जाते. चला निशांत, आपण खूप वेळ घेता मित्रांनो. तर प्रत्येक चेंडू नंतर एवढा वेळ गेला तर मात्र पहाट होईल आपल्याला. पुढचा बॉल समोर योगेश्वर, 21 धावा फलकावरती, 21 वरती 1. एनके स्पोर्ट संघाची परिस्थिती सध्या आपण पाहतोय. समोर आहे योगेश्वर, मंकड विकेटचा प्रयत्न दीपेश करतोय. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी लेग स्टंपच्या अगदी वाईट आहे बॉल. चला वाईट आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाणार. 22 धावा फलकावरती. 55 वरती पाहिल्या तर थोडसा दडपण टाकण्याचा प्रयत्न केला होता. कॉडबेनसाठी मात्र त्याकडे अपील केली गेली होती, परंतु पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रमाणे राहिली. आणि इकडे मात्र शेवटच्या बॉलवरती चांगला फटका आणि 1 रन्स आणि स्ट्राईक सुद्धा आता मात्र योगेश्वर पाटीलकडे राहणार आहे. हे एक चांगली बाब असेल टीम एनके स्पोर्ट संघाचा आपण विचार केला तर. आणि हे सर्व आमचे आयोजन समिती मेंबर्स सध्या पाहू शकाल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. कैलास तीन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि आता शेवटचे 6 बॉल या ठिकाणी शिल्लक. आणि गोलंदाज कैलास आलाय. सर्व गेम दृष्टी म्हणजे कैलास वरती आहे. तेवीस धावा फलक्यावरती शेवटचे 6 बॉल. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी फटका, पुन्हा गतिक मात्र आलाय, परंतु त्याच्याकडून चुकी घडली गेली होती आणि इकडे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली होती. परंतु योगेश्वरनं लगेचच रिव्हर्स गेअर टाकलाय त्या ठिकाणी आणि त्या मात्र टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे रनआउट साठी. चला आता मात्र आपण चेक करूया की एक्झॅक्टली योग्य वेळेवरती या बॅट ग्राउंडेड झालेली आहे की नाही. अगदी स्लो मोशन मध्ये सध्या आपण चित्र पाहत आहोत. कैलासनं चेंडू परफेक्टली कलेक्शन तर केलाय. बॅट ग्राउंडेड आहे, बॅटर सेफ आहे. चला 1 रन्स ऍड करूया आणि फलक्यावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत.
खांडोबाल प्रीमियर लीग KPL. ओ बागपूरला गेले, गॅप शोधला रोहितचा क्लास आणि चेंडू बाउंड्री यांच्या पलीकडे चौकार. अगदी रंगबिरंगी हे ड्रेसेस पाहायला मिळतात, कलरफुल. आणि या कलरफुल ही स्पर्धा KPL. हो आता मात्र अगदी बॉडीला चेंडू मात्र पूर्णपणे ब्रश झालाय आणि गोलंदाज केल्याचे सुद्धा मात्र बॅटरला तिकडे फॉलो केलाय. लेगबाच्या स्वरूपात एक धाव आठ केली जाणार. आणि खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर आमने लोणार विभागातील सुद्धा मात्र भरपूर स्टार खेळाडू मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र उपस्थित पाहिले आपण. कारण स्पर्धा तेवढी चांगली आहे, सर्वांना खेचून आणणारी स्पर्धा KPL सध्या आपण इथे एन्जॉयमेंट करतोय. 29 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये अजून 4 धाबा ऍड होणार. काय क्लास आहे योगेश पाटीलचा, जबरदस्त फटका. आणि इथे मात्र 4 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. नाव एकच गाजणार भांडवल प्रीमियर लीग, हृदय एकच जिंकणार भांडवल प्रीमियर लीग. 33 रन्स. आता मात्र स्कोर कार्डवरती चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र या डावातील 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक केलाय NK स्पोर्ट्स संघानं. कारण जोपर्यंत खेळपट्टी होती या बाला राहणार तोपर्यंत धाबा या ठिकाणी येत राहणार. शेवटचे 2 बॉल. ओहो इकडे चेंडू खाली राहिला आणि त्यामुळे मात्र चेंडू बाटचा कुठला संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मात्र इथे पाहायला मिळाली. शेवटचा बॉल. काय सस्पेन्स राहणार या चेंडूवरती. चौकार की विकेट्स, विकेट की डबल, डबल की तिहेरी, तिहेरी की एक की डॉट. सर्व काही अपेक्षित आहे दृष्टी 11 संघाला आणि NK स्पोर्ट्स संघाला. परंतु एक्झॅक्टली धडलंय काय. ओ इकडे मात्र चांगला फटका आस्था कव्हरला बीट केलाय. गोड गोड मात्र या ठिकाणी अंत पाहायला मिळतो NK स्पोर्ट्स संघासाठी. चौकारानं डाव संपन्न केला. 37 धावा फलकावरती आणि फायनलची ट्रॉफी जिंकण्यासाठी, फायनलचा करंड उचलण्यासाठी इथे या दृष्टी 11 या संघाला 38 धाब्यांची गरज. आणि सध्या तुम्ही हा भगवा ध्वज पाहू शकाल, भगवा झेंडा पाहू शकाल. महाराष्ट्राची आन बान शान. या खऱ्या अर्थानं 38 धाब्यांची गरज आहे. 37 धाबा झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये हा भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करू आणि सन्मान संपन्न झाल्यानंतर आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. चला हा सन्मान असेल खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाच्या संघ मालकांचा. कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी पाहिली. आणि या पंचांना विनंती करतोय की आपण प्रथमतः सन्मान इथे संपन्न करून तदनंतर आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. चला 2 मिनिटं पंच आपण थांबायचं आहे. कारण खऱ्या अर्थानं या संघ मालकांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि या पावसाळ्याला या ठिकाणी पहिल्या सन्मान इथे आपण संपन्न करूया. जिन्नल 11 संघाचे संघ मालक माजी सरपंच अमोल मधुकर पाटील. चला विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आणि हा सन्मान बाळरामजी जोशी. चला आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण अमोल पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. जिन्नल 11 संघाचे संघ मालक अमोल मधुकर पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. आणि चला त्यांना देऊया पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगलं योगदान त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. तदनंतर पुढील सन्मान जय हनुमान ए संघाचे संघ मालक दिनेश गजानन पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान आहे. द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राइज सुद्धा आम्हाला त्यांनी स्पॉन्सरशिप या स्पर्धेमध्ये केलेली आहे. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतो. आणि मी विनंती करेन अशोक जोशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. चला जो आपण या स्पर्धेचा टायटल सॉन्ग जो ऐकतोय त्यासाठी गतिक मात्र यांची अपाट मेहनत राहिली. आणि त्यांच्यासाठी स्पेशली अमोल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. गतिक मात्र सामना संपल्यानंतर आपण कॅश प्राइज आमच्याकडून घेऊन जा.
पुढील सन्मान एनके स्पोर्ट संघाचे संघ मालक विवेकजी नामदेव पाटील. नाही यायचं कारण सर्व सन्मान झाल्यानंतर आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय आणि सुजित पाटील आपणही जोडीला आली तरी हरकत नाहीये. चला हरकत नाहीये. सन्माननीय पांडुरंगजी लुका जोशी आपल्यामध्ये आहेत, त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विवेकजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. एनके स्पोर्ट खानवल संघाचे संघ मालक आणि तिन्ही पर्वामध्ये तुम्हाला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. चला पुढील सन्मान दृष्टी 11 आणि त्या संघाचे पुरस्कर्ते योगेश किशोर पाटील. चला त्यांचा संघ सध्या फायनल खेळतोय. मी गणेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किशोर पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. दृष्टी 11 पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन संघ राहिला, दुसऱ्या पर्वामध्ये चांगल्या प्रमाणात खेळला आणि तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा फायनलचा सामना खेळतोय. त्यानंतर पुढील सन्मान नायरा 11 संघाचे पुरस्कर्ते विकास रोहिदास पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी या भागीनाजी पाटील या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण विकास रोहिदास पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. आणि चला योगेशजी तयारीला लागा आता. चला विकासला आपण इथे सन्मानित करतोय. नायरा 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. गतिक का तू? चला त्याची गती पहा किती फास्ट आहे. चला आपण या ठिकाणी नायरा 11 संघाचे पुरस्कर्त्यांना सन्मानित करतोय. तदनंतर सारा सेंटर बाजेस मनीषा रमेश पाटील किंवा गणेश पाटील आपण आला तरी चालेल. चला या गणेश पाटील उर्फ बाबा यायचं आपण. चला त्यांनाही सन्मानित करूया आपण. आणि हा सन्मान करायची विनंती सुरेशजी पाटील या आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण गणेश पाटील यांना सन्मानित करावं. सारा सेंटर पाहिजेस हा पर्व त्याच्यासाठी हवा तसा राहिला नाही, परंतु पुढल्या वर्षी अगदी जोमाने तयारी करा. चला पुढचा सन्मान धोंडू स्पोर्ट संघाचे पुरस्कर्ते उमेश बालराम जोशी आणि हा सन्मान करण्यासाठी मी बालराम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण पुढे या. चला या उमेशजी या. चला उमेश आणि त्यांचे खऱ्या अर्थानं बंधुराज आहेत आकाशला आपण या ठिकाणी सन्मानित करूया. बालराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान धोंडू स्पोर्ट संघाचे पुरस्कर्ते. अरे टाळ्या वाजवा एकदा या स्पॉन्सरशिप साठी, कारण त्यांची मेहनत चांगल्या प्रमाणात राहिली, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण आज सक्सेसफुल करत आहोत. पुढचा सन्मान जय हनुमान बस संघाचे पुरस्कर्ते जीवन पांडुरंग तरणे. आइए जीवन जी आइए. उन्होंने आग तो लगाई थी लेकिन सामने वाले ने बुझा दी. चला जीवन तरणे यांना आपण इथे सन्मानित करूया. जय हनुमान बस संघाचे संघ मालक आहेत आणि मस्त खेळले ते आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हनुमानजी म्हात्रे आपण या पुढे. हनुमानजी म्हात्रे चला आपल्या शुभ हस्ते आपण जीवन तरणे यांना सन्मानित करा. तदनंतर आयांश 11 संघाचे पुरस्कर्ते कैलास हरिभाऊ पाटील. चला आपण जीवन तरणे यांना सन्मानित करतो आणि तदनंतर आयांश 11 संघाचे संघ मालक कैलास हरिभाऊ पाटील यांनाही सन्मानित करणार आहोत. आणि मनोहरजी पाटील चला आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आपण कैलास हरिभाऊ पाटील यांना. आणि तदनंतर शेवटचा सन्मान असेल नंदा 11 संघाचे पुरस्कर्ते सागर तुकाराम पाटील. चला नंदा 11 संघाचे पुरस्कर्ते सागर तुकाराम पाटील या आपण. आणि त्यांना मात्र आपण सन्मानित करतो या ठिकाणी हरिचंद्रजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. चला ना आता मात्र जे पुढील जे सन्मान आहेत ते आपण थोड्या वेळाने करूया. या सागरजी या आपण नंदा 11 संघाचे पुरस्कर्ते आणि गतिक मात्रेला आपण 2000 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. त्या टायटल सॉन्ग साठी माझे सरपंच अमोल पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज आलेलं आहे. हरिचंद्रजी आपण प्रथमतः सागर पाटील यांना सन्मानित करा आपण. नाही सर्वांचं होणार, काही घाबरू नका, रात्र आपलीच आहे.
गतिक ये समोर आहे, गतिक आलाय का? या ये गती फार तुझी जास्त वेगाने पाहायला मिळाली. चला अमोलजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करूया त्या टायटल सॉन्ग साठी बेटा. येस, आणि आता मात्र आपल्या या कार्यामध्ये अजून गती वाढव आणि गावाचं नाव तू रोशन कर, यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नाव एकच गाजणार भांडवल प्रीमियर लीग, हृदय एकच जिंकणार. चला पुढील जो सन्मान आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे त्याचे पुरस्कर्ते सर्व चंद्रभागा किशोर पाटील विद्यमान सरपंच आज आपल्यामध्ये आय थिंक उपस्थित नाहीत, परंतु त्याचे सुपुत्र अजय पाटील किंवा शैलेश पाटील. चला दोघांपैकी एक जण या. अजय पाटील किंवा शैलेश पाटील या आपण सन्मान घेण्यासाठी. चला अजय पाटील थोडासा स्पीड वाढवा आपला. आणि तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज स्पॉन्सर झालेले आहे सन्माननीय खांडवलचे उद्योजक दिनेश गजानन पाटील. आणि तर त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अजय पाटील यांना मात्र सन्मानित करूया. चला दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अजय पाटील यांना सन्मानित करूया. आणि त्यांचे दिनेश पाटील यांचे तो मात्र मनापासून मी आभार व्यक्त करतोय, कारण चांगलं योगदान त्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी दिलेलं आहे. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जे आपण थेट प्रक्षेपण पाहतो त्यासाठी मोलाचं योगदान खऱ्या अर्थानं पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत मिस्टर सुजित नामदेव पाटील. सुजितजी या आपण. सुजित पाटील आपण स्वतः या, कारण आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे. संपूर्ण थेट प्रक्षेपणाचा जो खर्च आहे तो मात्र सुजित पाटील साहेबांनी उचललेला आहे, त्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतलेली आहे. त्यांचा सन्मान आपण इथे करूया. आणि हा सन्मान गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मान ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही स्पॉन्सरशिप झालेली आहे आणि ट्रॉफी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे. कुमार रुपेश आत्माराम जोशी यांच्याकडून जर उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी या, किंवा अतिश जोशी आले तरी चालतील. चला पुढचा सन्मान बेस्ट बॅट्समन कुल्लर व ट्रॉफी त्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेला आहे. श्रीकांत केशव जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीकांत जोशी यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. त्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आणि कूलर स्पॉन्सरशिप झालेले आहे. तदनंतर या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर व ट्रॉफी ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे हरिभक्त पारायण स्वर्गीय मधुकर भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ मोहन मधुकर पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मोहन या. मोहन थोडस वेग वाढवा. आणि तदनंतर एक शेवटचा आपण सन्मान करूया आणि त्यानंतर आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी जी आपण ट्रॉफी पाहत आहोत हरिभक्त पारायण स्वर्गीय कृष्णा नामदेव गणपत जोशी यांच्या स्मरणार्थ हरिचंद्र कृष्णा जोशी यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेला आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याची विनंती आपण या ठिकाणी करूया. हरिचंद्र जोशी यांना आपण सन्मानित करतोय. चला त्यांचा सन्मान आपण करतोय. चला दुधनाथ जोशी. चला आणि तदनंतर फक्त शेवटचा एक सन्मान ज्याच्याकडून आम्हाला क्रीडांगणासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे रंगनाथ अंकुश पाटील यांचे सुपुत्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नयन पाटील या. नयन पाटील या. चला सन्मान स्वीकारा आपण. चांगलं योगदान आणि त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. चला विकास पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. आणि या मैत्रीसाठी सोमनाथजी पाटील विलासजी पाटील आणि लक्ष्मणजी पाटील यांचंही चांगलं योगदान. आणि आता मात्र
चला आता फोकस करूया आपण फायनल कडे. आणि आता मात्र शेवटचा टर्न असलेल्या स्पर्धेमध्ये माझे सहकारी समालोचक, ही स्पर्धा कोण जिंकेल, कुठला संघ ही चॅम्पियन ट्रॉफी उचलणार, हे आता मात्र ऐकवण्यासाठी सज्ज होत आहेत समीर ठाकरे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र या स्पर्धेची जबाबदारी घेतली त्या आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये कैलास पाटील असतील, उमेश जोशी, विकास, अविनाश दलवी, एकदा आयोजकांसाठी टाळ्या असू द्या. वा, काय जबरदस्त नियोजन. या सर्व खऱ्या अर्थाने सर्वांनी मात्र त्याची मेहनत दाखवली आणि ही स्पर्धा ही मात्र सक्सेसफुल मात्र ठरली आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने संपूर्ण खांडवलकर राहिलेले आहेत. यस, अँड जाऊया आता मात्र धावांचा पाठला कशा रीतीने होणार हे आता ऐकण्यासाठी समीर ठाकरे कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत. धन्यवाद धन्यवाद योगी पाटील सर. आणि खरं तर खूप खूप आभार खांडवलकरांचे की या स्पर्धेचा भाग होण्याची संधी मला दिली. आणि एक ऐतिहासिक स्पर्धा, आता ही माझ्याही नेहमी स्मरणात राहण्यासारखी स्पर्धा आहे. कारण या खांडवल गावाची एकता, अखंडता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाली. आणि कोण होणार KPL चा विजेता, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. 38 धावांचं लक्ष असेल. 12 मात्र आपण थांबायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दीपेश आणि त्याच्या सोबतीने सुदर्शन. तर षटक क्रमांक पहिलं राकेश बॉलिंग मार्क वरती येतोय. 38चं लक्ष आहे. सेकंड इनिंगला सुरुवात NK स्पोर्ट्स की दृष्टी 11 कोण जिंकणार या तिसऱ्या पर्वात KPL. पहिलाच बॉल आणि विकेट. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळून दिलाय. फलंदाज बाद. नाव एकच गाजणार, भांडवल प्रीमियर लीग. हृदय एकच जिंकणार, भांडवल प्रीमियर लीग. गावाचे स्वप्न उरात धग धग जितेवर एकच जप. पहिल्याच बॉलवर ड्रीम स्टार्ट. राकेशनं त्या ठिकाणी स्वप्नवत सुरुवात आपल्या संघाला मिळून दिलेली आहे. आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळून देत असताना व्हॉट अ ग्रेट स्टार्ट हिअर. नवीन बॅटर आता निशांत आला मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट चांगलं सेट करण्यात आलंय आणि 38 धावा चेस करत असताना भरपूर भरपूर समस्या निर्माण होणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही. चला राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राउंड द विकेट. यावेळेला निशांत आला आणि हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली बॉलला. आणि अखेर पहिली धाव या फायनल मॅच मध्ये पूर्ण करत असताना निशांत. दृष्टी 11 या टीमनं एकही मॅच गमावलेली नाहीये. लीग मॅचेस मध्ये देखील सर्वच्या सर्व मॅचेस ते जिंकले. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, परंतु फिल्डिंग लाजवाब. त्या जीतला मागच्या मॅच मध्ये विवेक यांनी त्यांचं सामनावीर देखील डेडिकेट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केल्यामुळे आणि तो जीत आता मैदानाच्या आतमध्ये भिंतीसारखा उभा आहे. एकेका धावेने दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केले. सुदर्शनच्या बॅटमधून येणाऱ्या रन्स फार निर्णायक ठरणार आहेत या फायनल मॅच मध्ये. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त 2. NK स्पोर्ट्सचे समर्थक लखन पाटील देखील इथे दाखल झालेत. त्यांचं देखील स्वागत. यावेळेला ऑन साइडला टर्न करायचा होता बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देतोय. मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना पुन्हा ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. निशांत आता शांत बसून चालणार नाहीये आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. बॅक 3 चौकारांकरिता 1000चं कॅश प्राइज अमोल पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. फलंदाजांकरिता सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकारांकरिता 1000चं कॅश प्राइज आणि धावा झाल्या धावफलकावरती 7. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती मिळेल 1 D. डिक्लेअर 1 रन आणि एका धावेने पहिल्या षटकाचा केस संपलाय. 38चं लक्ष पार करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 8 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि केपीएल जिंकण्याकरिता आता 30 धावांची गरज आहे.
सेकंड ओव्हर आणि गोलंदाज योगेश्वर आला बॉलिंग मार्कवर. योगेश्वरचा पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक कॅप्टन कॅप्टन ओ हो बढिया बढिया फील्डिंग कप्तान के द्वारा. सुदर्शन आणि निशांत या जोडबोलीवरती भरपूर काही निर्भर असेल. या मॅचचं भवितव्य कोण होणार विजेता, कोण जिंकणार केपीएलचं हे तिसरं पर्व. योगेश्वर पुन्हा एकदा. ओ हा बॉल एक्समचा दिशेनं होता. ओ आणि इथे धाव मिळाली एक. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील, अन्यथा ही फायनल दूर जाईल एनके स्पोर्ट्सच्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट. योगेश्वर वन्स अगेन ट्राय केलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. राका इज देअर आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड नाव. या फायनल मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण बघतोय की गावाच्या बाहेरील देखील बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. ओ यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. हातांना स्पर्श करत असताना चेंडू एवढा उंच उडून गेला की त्या फिल्डरला संधीच नव्हती आणि या चौकारानं टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा त्याच दिशेनं. मनीष पाटील खांडवलचे युवा उद्योजक यांच्या वतीने देखील दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलाय. यावेळेचा बॉल अगदी योगेश्वरनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. मोहननं जर झेल पकडला तर एका झेलसाठी 3,333. मनीष पाटील 3,334 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मनीष पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज असेल. आणि याच दरम्यान आपण बघतोय की आता धावा झाल्या त्या धावफलकावरती एकूण 21 धावा 21 रन्स. प्रत्येक चौकाराकरिता देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज अमोल पाटील यांच्याकडनं दिले जातील. वा दोन्ही बाजूने पारितोषिक लागतात. धावा धावफलकावरती 21 धावा झाल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्याकरिता 17ची गरज आहे. अवघ्या 2 ओव्हर मध्ये इथून जसं संघर्ष पाहायला मिळाला दोन्ही टीमच्या वतीनं फाईट बॅक, खास करून निशांत आणि सुदर्शनच्या माध्यमातून ज्या रन्स येत आहेत या दोघांपैकी एकाला बाद 17 करायचे आहेत 12 बॉल मध्ये. खरोखरच असा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मी तर म्हणेन की असा 1-2 दिवसीय कार्यक्रम हवा की जेथे पूर्ण गावातील तरुण एकत्रित येतील. धनराज आलाय. पहिलाच बॉल. यावेळेला क्षेत्ररक्षक विवेक त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 11 बॉल आणि आता 16ची गरज आहे. हळूहळू समीकरण बदलत चाललंय, परंतु या जोडीला फोडावं लागेल. विकेट प्राप्त करावी लागेल टीम एनके स्पोर्ट्सला. यावेळेला थोडासा बॅकफूटला गेला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. फक्त मिळेल एकच धाव. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत असताना एकच गोष्ट करायची इथून की आता या दोघांपैकी एकाला बाद करायचं एनके स्पोर्ट्सला आणि दृष्टी 11ला हेच करायचंय की या दोघांना शेवटपर्यंत उभं राहायचंय. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. वन डी.
पण खांबाला लागले. वनडी वनडी. चला एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाणार आहे धावफलकावरती. 24 आकड्यावर 24 रन्स. येलो कपड्यावर चेंडू स्पष्टपणे दिसतोय. लाईव्ह वरती देखील तुम्ही चेक करू शकता. त्या पिवळ्या कपड्याला धडकलाय चेंडू आणि त्याच्यामुळे एकच धाव असेल. धावसंख्या धावफलकावरती 24. अजूनही 14 ची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागच्या 3 बॉलवर सिंगल्स. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय धनराज. पुढचा बॉल. ओ हो यावेळेला वाईट +1. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि आता 9 मध्ये करायच्या आहेत 12 धावा. चेक. तत्पूर्वी या ठिकाणी एक पारितोषिक घेतोय. दृष्टी 11 संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी चौकारांच्या अटॅकसाठी 3,334 रुपयाचं पारितोषिक असेल आणि स्पेशली योगेश पाटीलसाठी एका फोरसाठी हा सेम पारितोषिक असेल. खांडवलचे युवा उद्योजक मनीष पाटील यांच्याकडून आपण देणार आहोत. नऊ चेंडू आणि आता 12 ची गरज. आय थिंक आता कीपर बदललाय त्या ठिकाणी. जरूर आपण बघतो की किपिंगला थोडीशी मिस्टेक्स पाहायला मिळाली. नऊ चेंडू बाकी आहेत आणि आता 12 ची गरज आहे. धनराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुदर्शन समोर ड्राइव्ह केलाय. ओ हो मोहन प्रयत्न चांगला केला. पडला, धडपडला, कोसळला, मात्र बॉल त्याला सापडलाच नाही. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे फायनल जिंकण्याकरिता. हळूहळू तर रोमांच वाढत चाललाय मॅच मध्ये. धनराज पुन्हा एकदा वळतोय. हो आणि यावेळेला आलाय खडखडीत चौकार. या चौकाराकरिता अमोल पाटील यांच्याकडनं 500 रुपये. 7 चेंडू आणि तर 7 ची गरज आहे. NK स्पोर्ट्स संघानं 38 धावा बनवल्या, परंतु त्या 38 धावा असं वाटतंय की आता कमी पडतायत की काय. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. निशांत. लिडिंग एज फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाली आहे. निशांत मैदानाच्या बाहेर. दाखल होतोय कैलास. या फायनल मॅच मध्ये योगेश्वरनं आज काय बॅटिंग केली. खरोखरच रोमांच नक्कीच्या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. परंतु सुदर्शन या खेळाडून ही स्पर्धा गाजवलेली आहे.
कैलास मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाले आणि गोलंदाजी करण्यासाठी लास्ट ओव्हर आय थिंक विवेक पाटील स्वतः संघ मालक आणि त्यांनी जबाबदारी घेतली आहे या षटकाची. चला पडद्याच्या मागे राहा, आता शेवटची एक ओव्हर बाकी आहे या वर्षातील. ओ हो यावेळेला नो बॉल आणि एक धाव देखील त्या ठिकाणी मिळाली आहे. 1+1 2 धावा. फक्त 5 धावांची गरज आहे. दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये दृष्टी 11 टीम. 5 धावांची गरज. विजय जर चौकार आला आणि विजयाच्या अगोदर जर चौकार आला तर तरी 500 रुपये. चला हो यावेळेला पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल. फक्त 4 ची गरज. NK स्पोर्ट फायनल मध्ये गोलंदाजी कमजोर आपल्याला बघायला मिळाली आहे. 4 धावांची गरज आहे. फक्त दिशा दाखवली आहे. 1 धाव तिथे मिळते. आता येणारे 5 बॉल 3 ची गरज. दृष्टी 11 टीम दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची तयारी. 3 पर्वांमध्ये खांडवल प्रीमियर लीगच्या. जिंकल्यावर बकरा अमोल पाटील. चला अमोल पाटील यांच्याकडून बोकड रुबाबदार दिलं जाईल जर दृष्टी 11 न फायनल जिंकली तर. ओ ट्राय केलाय आणि आज बरोबर चॅम्पियन खांडवल प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरलाय. दृष्टी 11 मध्ये दृष्टी 11 या संघाच्या वतीनं आणि बॅक टू बॅक सीझन 3 चा आपण जर विचार केला तर मात्र